रामदास आठवले प्रचार सभेत आले आणि कविता न ऐकवता परत गेले असं सहसा होत नाही। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या टप्प्यात ते आरपीआय आणि भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूरात आले। त्यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी कवितेने केली आणि कवितेतच आपल्या उमेदवाराचा प्रचारही केला आणि शिवाय विरोधकांवर टीकाही। मी लातूरला आलो आहे माझ्या भीमाचा आशीर्वाद घेण्यासाठी। मी जात आहे भाजप आरपीआयच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी। मी इथे आलो आहे गोरगरिबांच्या पाण्यासाठी। मी इथे आलो आहे गोरगरिबांच्या पाण्यासाठी। मी अजेंड्याला विरोळला जात आहे बुद्धाच्या लिहिण्यासाठी। मी कधीच लागू देणार नाही माझ्या दलितांच्या अस्मितेला डाग। मी कधीच लागू देणार नाही दलितांच्या अस्मितेला डाग, कारण मी आहे माझ्या भीमाचा सच्चा वाघ। मला फुलवायची आहे माझ्या भीमाच्या विचारांची बाग। मला देशामध्ये फुलवायची आहे माझ्या भीमाच्या विचारांची बाग, म्हणूनच मी येऊ देत नाही मला जास्त राग। या प्रभागामध्ये जिंकणार आहे काँग्रेसवाल्यांची माती। या प्रभागामध्ये जिंकणार आहे काँग्रेसवाल्यांची माती आणि निवडून येणार आहे आरपीआयची कबड्डी। गल्ली गल्ली मधल्या महिला चर्चा करतायत ही काँग्रेसवाली अशी तर कशी। गल्ली गल्ली मधल्या महिला विचार करतायत आपापल्यामध्ये गप्पा मारतायत ही काँग्रेसवाली अशी कशी। सगळ्या महिला म्हणतायत चंद्रकांतची, लताची, जेनुदीनची आणि हसीनाची निवडून येणार आहे कबड्डी। म्हणजे हसीना शेखचं नाव ऐकलं आणि मला बांगलादेश आठवण झाली। गेल्याच आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये हसीना शेख आल्या होत्या, बांगलादेशच्या त्या पंतप्रधान आहेत। आता त्या पंतप्रधान आहेत पण या हसीनाला नगरसेवक बनवणं अत्यंत आवश्यक आहे।